राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम सर आपल्यासोबत आहे. एक चर्चा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. काल अजितदादा दिल्लीला जाऊन आलेले आहे. ज्येष्ठ नेते म्हणून तुमची काय भूमिका, तुम्हाला काय वाटते? नाही, हे दोघे एकत्रित होत असेल तर चांगलंच आहे ना. पहिल्यापासून मी तेच सांगत आहो की दोघे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं की संख्या वाढते आणि बळी वाढते. पवार साहेबांच्या मनात काय असेल असं? आता तुम्ही एवढे वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. मला वाटत नाही की ते मान्य करतील. म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीसोबत आपण बसलेलो आहोत महायुतीमध्ये असल्यामुळे ते कुठपर्यंत ओके करतील हे मला थोडं शाश्वती नाही. परंतु दोघे एकत्रित झालं तर ताकद वाढते. अजितदादा यांच्याकडे नेतृत्व देऊन शरद पवार साहेबांनी निवृत्ती घ्यावी अशी चर्चा होती मध्यंतरी. तुम्हाला काय वाटतं? आता राजकारणामध्ये निवृत्ती असते का? राजकारणामध्ये निवृत्ती नसते आणि त्या दृष्टीने आता ते काय होईल ते आपण सांगता येत नाही. परंतु दोघे एकत्रित झालं तर फायदाच आहे. काका पुतण्यांचं काल डिनर डिप्लोमसी झाली, एकत्र चर्चा, काय चर्चा झाली असावी? नाही, आता मी काय अंदाजा सांगू शकत नाही काय झालं. परंतु ते घरगुती वातावरणामध्ये झालं असेल चर्चा. आज आमदारांची बैठक पण बोलवली जाते. नाही, ते तर आहेच. आता दरवेळी आमच्या आठवड्यामध्ये असतेच. परंतु आज सुद्धा आता इकडे गेट टुगेदर झालं पाहिजे, सगळे आमदार एकत्रित आले पाहिजे म्हणून ते बैठक आहे आज. बऱ्याच आमदारांची भावना आहे एकत्र यायला पाहिजे. तुम्हालाही वाटते? हा, एकत्र आलं तर चांगलंच आहे. काय फायदा होईल असं वाटतं? नाही, दोघे एकत्रित आले तर संख्या वाढते, बल वाढते, पार्टी वाढते. एकत्रितपणाने आपण पुढे जाऊ शकतो असं आहे. ठीक आहे. कॅमेरामॅन योगेशसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.